महापालिका निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे। निवडणूक लढणाऱ्यांची अंतिम यादी त्यामुळे आज प्रसिद्ध होणार आहे। मुंबई मनपाच्या 227 जागांकरता 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। 453 नामनिर्देशित पत्र मागे घेण्यात आलेली आहेत। महत्त्वाची बातमी आहे, अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटून गेलाय आणि त्यामुळे अनेक बंडखोर किंवा अनेक अपक्ष अर्ज भरलेले यांनी अर्ज मागे घेतले। किती जणांनी अर्ज मागे घेतले तर 453 नामनिर्देशित पत्र मागे घेण्यात आलेली आहेत। फक्त मुंबई मनपापुरता आपण बोलतोय। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आजपासून सुरुवात होतीये। महापालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच कंबर कसलेली आहे। भाजप आणि शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। वरळी डोममध्ये आज महायुतीची पहिली प्रचार सभा होतीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। वरळी डोममध्ये पुढच्या बातमीकडे वळूया। जशी लढाई मुघलांबरोबर झाली तशीच लढाई मुंबई महानगरपालिकेची असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं। उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यावेळी निवडणुकीसंदर्भात त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलं आणि हे मार्गदर्शन करत असताना सत्ताधाऱ्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोलही केला। सूर्याजी पिसाळ सारखा गद्दारीचा टिळा 400 वर्ष झाली तरी मिटला नाही, तर या गद्दारांचं काय, अशी जोरदार टीका त्यांनी केली। लढायचं, जिंकायचं आणि जल्लोष करायचा असंही ते म्हणाले। नाव न घेता त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली। दुसरीकडे 2 गुजरातीयांच्या हातात मुंबई जाऊ द्यायची नाही असंही ते म्हणाले। भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा आजपासून शुभारंभ। मुंबईतील वरळी डोममध्ये संध्याकाळी पहिली जाहीर प्रचार सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंसह नेते राहणार उपस्थित। तुझ्या तोंडात साखर पडो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर अजित पवार यांचं सूचक विधान। पिंपरी चिंचवडमधील भाजपचा स्थानिक नेत्यांवर अजित पवारांचा हल्लाबोल। भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, पालिका भ्रष्टाचारानं पोखरली आहे, भाजपवर टीका। सोलापुरामध्ये राजकीय वादातून मनसेच्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाल्याचा आरोप। सोलापूर मनपा प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारीवरून झाला होता वाद। मध्यस्थीकरता केलेल्या सरवदेंवर हल्ल्याचा नातेवाईकांचा आरोप। सूर्याजी पिसाळवर आजही गद्दारीचा टिळा। पिसाळ जसा 400 वर्ष लक्षात राहिला तसे हे गद्दारही लक्षात राहतील। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचं शिवसेना भवनामध्ये मुंबईतील उमेदवारांना मार्गदर्शन। मुंबईतील विविध मुद्द्यांवर काम करण्याचं ठाकरेंचं आश्वासन। अमित ठाकरे पहिल्यांदाच शिवसेना भवनात। काही जण माझ्या नावानं बोंबाबोंब करत होते, अजित पवार माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। नवाब मलिकांचा भाजप नेत्यांवर निशाणा। महापालिका निवडणुकीत महायुतीचा दणका। मतदानाआधीच भाजपचे 44 आणि शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध विजयी। आणि पालीतील खंडोबा यात्रेत भाविकांकडून भंडाऱ्याची उधळण। लाखो भाविकांच्या साक्षीनं खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा।
पुण्यामध्ये एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी काल रात्रीपासून आंदोलन करतायत. पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं आणि वयोमर्यादा वाढीसाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याचं सांगत या पदाची वयोमर्यादा 1 वर्षानं वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करतायत. फक्त पुण्यातच नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आंदोलन करण्यात आलं. आता पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी भेट दिली आहे. 1-1.5 लाख पोरांचा विषय एमपीएससीचा आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातोय. त्यांची काही चूक नसताना हे बघा, एमपीएससी यूपीएससी सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना. कारण आपले कोणीतरी नातलग लेकराबाळ त्याच्यामध्ये ज्यावेळेस 10-10, 5-5 वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या सरकारच्या चुकीमुळं 1.5 लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांतिक आहे. म्हणून मी आत्ता अर्जंटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ओएडीला पण बोललो, त्यांच्या मित्रांना पण बोललो आणि विखे पाटील साहेबाला सुद्धा बोललो की तुम्ही ही तातडीनं मार्ग काढा. आणि आता पुढची बातमी पाहूयात. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंकडून मुंबईसाठी विजन जाहीर करण्यात आले. त्यामध्ये आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी अनेक घोषणा केल्या. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये स्वाभिमान निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे. कोळी महिलांसाठी मासाहेब किचनमधून 10 रुपयात जेवण दिलं जाणार आहे. तर मुंबई महापालिका स्वतःच गृहनिर्माण धोरण तयार करणार असून 1 लाख घरं निर्माण करण्याची योजना आहे असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. तसंच अनेक आश्वासनं यावेळी देण्यात आली आहेत. तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे, पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे. कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही, कुठचाही एबी फॉर्म गिळला नाही, कुठेही शिवीगाळ केली नाही, कुठेही मारामारी केली नाही. सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच, पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आहेत आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ज्या जमिनी आहेत, मग ते आपल्या एस्टेटच्या प्रॉपर्टीज असतील किंवा ज्या जमिनी जिथे मोकळ्या जमिनी आहेत किंवा अतिक्रमणं झाली असतील किंवा ज्या जमिनी BMCला वाटतं त्याची ऑक्शनिंग करूया, मार्केटमध्ये आणूया, ते न करता आपला महापौर, आपलं सरकार, आपली महानगरपालिका ह्या सर्व प्रॉपर्टीजवर स्वतःच्या इमारती बांधेल आणि त्या इमारतींमध्ये शासनाचे जे कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे जे कर्मचारी असतील, BSTचे कर्मचारी असतील आणि आपले जे गिरणी कामगार आहेत त्यांना त्या प्रॉपर्टीजवर आपण हक्काचं घर परवडणाऱ्या दरात आपण देणार आहोत. हा आपला पहिला आपण इथे विषय मांडत आहोत. तसंच स्वतः अमित, तू जे सांगत होता काल मला, गृहनिर्माण प्राधिकरण, बेसिकली पुढच्या 5 वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जातंय तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या 5 वर्षात 1 लाख घरं हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना देणार आहोत. आणि पुरत जरी असली तरी मला वाटतं त्यांचा जो श्रम आहे, त्यांची जी मेहनत आहे, त्याला आपण सन्मान देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला 1,500 रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत. आणि आता पुढची बातमी. पालकमंत्री विखे पाटलांनी पोलीस अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीच्या अंत्यविधीला हजारो लोक जमतात. कारवाई होत नसल्यानं गुन्हेगारांची हिंमत वाढते असं म्हणत विखे पाटलांनी सुनावलं. तर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मान शर्मेनं खाली जाते असंही ते म्हटलं. काय दुर्दैवानं गोळीबार झाला, कोण लोक हजर होते? तुम्ही एकदा त्याची व्हिडिओग्राफी करा ना. पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायला पाहिजे होती. त्या अंत्यविधीला कोण लोक हजर आहेत, कोण आले ते? कोणत्या समाजाचा मुद्दा नाही आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे शिरकाव घालते. काही लोक बाहेरून, किती लोक आले होते अंत्यविधीला? आम्ही काही थांबणार का नाही? मला वाटतं गुन्हेगाराविरुद्ध कडक ही कोणती साधनं, तुम्ही आम्हाला सांगा तुम्हाला काय साधनं पाहिजे, आम्ही सगळे द्यायला तयार आहोत. ही सगळी गुन्हेगारी जिल्ह्यात त्याचा बिमोड झाला पाहिजे. खारगे साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूया. ठाणे महानगरपालिकेमध्ये आई आणि मुलगा आमने सामने आलेत. प्रभाग 23 मधून प्रमिला केणी आणि सेनेचे मंदार केणी आमने सामने आहेत. ठाण्यामध्ये आई आणि मुलगा एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. शिवसेनेनं उमेदवारी न दिल्यानं प्रमिला केणी यांनी बंडखोरी केली आणि धक्कादायक म्हणजे प्रमिला केणी यांच्या करता शरद पवार गटाच्या दीपा गावंड यांनी माघार घेतली आहे. शरद पवारांच्या पक्षानं अपक्ष प्रमिला केणी यांना पाठिंबा दिलाय. मुलगा मंदार केणी शिवसेनेतून तर आई अपक्ष निवडणूक लढवतीये. मला पक्षाकडून सांगण्यात आलं का माघार घ्यावी म्हणून मी माघारी घ्यायला आलेली खरं म्हणजे. पण मला ऋताताईंनी सांगितलं, तर मनोज प्रधान साहेबांनी सांगितलं का ताई आम्ही तुमच्याबरोबर आहात, आणि दीपाताई गावंड ह्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी माझ्यासाठी आज फॉर्म मागे घेतला, त्यामुळे त्यांची मी आभारी आहे. ऋताताईंची पण आभारी आहे आणि मनोज साहेबांची पण आभारी आहे का त्यांनी मला सपोर्ट केला आणि मला माघार घेण्यापासून थांबवलं.